नोफॅप नोफॅप काय आहे हे मला आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. तरी पण कोणाला माहीत नसेल तर सांगतो. तुम्हाला तुमच्या अवजारा हाताने हलवायचं नाही आहे. आणि जर हलवत आहात तर तुम्ही मर्द नाही आहात. काय माहिती मग कोण आहात? आणि इंडियन सेल्फ इम्प्रूव्हमेंट कम्युनिटीमध्ये असे खूपसे कंटेंट क्रिएटर्स आहेत, ते नोफॅपबद्दल मिसइन्फॉर्मेशन पसरवतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 90 दिवस मूठ नाही मारली तर तुम्हाला हे बेनिफिट्स मिळतील, ते बेनिफिट मिळतील. फॉर एक्झाम्पल, मसल्स वाढतील, तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल, तुम्ही उडायला लागाल, ऑल दॅट स्टफ. बट रियालिटी इज तुम्हाला नोफॅपने कोणताही, नीट आहे का, कोणताही बेनिफिट भेटणार नाही. अँड सेम वे कोणताही साईड इफेक्टसुद्धा नाही मिळणार की तुम्ही नाजूक व्हाल वगैरे वगैरे. आणि असं मी नाही सांगत, रिसर्च पेपर सांगतात. अशी कोणतीही स्टडी झालेली नाही ज्याने नोफॅपने बेनिफिट मिळतात सांगता येईल किंवा मॅस्टरबेशनचे नुकसान सांगता येतील. आता तुम्ही म्हणाल की नोफॅपचं फायदा व नुकसान नाही, तर मी नोफॅप का करू? तर याचं साधं सोपं उत्तर आहे, मर्द होण्यासाठी, सेल्फ रिस्पेक्टसाठी. तुम्हाला प्रश्न पडायला हवा की देवाने या जगात कित्येक करोडो मुली स्त्रिया बनवल्या आहेत, पण मी इतका दलिंदर आहे की जो ह्या हाताचा वापर करतो. देवाने जो काम मुलं जन्माला आणण्यासाठी दिलं आहे त्याला हाताने वाया घालवतोय. तुमच्यात इतकी पण हिंमत नाही की कोणत्या स्त्रीला आकर्षित करून तिच्यासोबत लग्न करून संबंध बनवू. आणि याविषयी मी माझ्या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्येही चर्चा केली आहे, तर लिंक इन डिस्क्रिप्शन, तुम्ही चेकआउट करू शकता. माझ्या मते नोफॅपचं फक्त एकच बेनिफिट आहे, आणि ते म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःबद्दल स्वाभिमान. स्वतःबद्दलचा स्वाभिमान वाढेल, तुम्ही मर्द व्हाल. तर आजसाठी इतकंच. स्टे स्ट्रॉंग.